आवाज मानदेशाचा। सातारा जिल्ह्यातील सर्वाधिक क्राइम रेट असलेले पोलीस स्टेशन म्हणून ज्या म्हसवड पोलीस स्टेशनची ओळख आहे, त्याच पोलीस स्टेशनच्या नवा कारभारी म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांची नियुक्ती झाली आहे। सोनवणे यांनी आजवर कर्तव्य बजावताना धडाकेबाज कामगिरी करत गुन्हेगारांना सळोखी पळो करताना अनेकांच्या मुसक्याही आवळल्या। अक्षय सोनवणे असं नाव असलेल्या सोनवणे यांच्या अशाच दमंग कारवाईची दहशत गुन्हेगारांमध्ये चांगलीच असल्यानं ज्यांचं नाव अक्षय त्याचेच वाटते गुन्हेगारांना भय, अशी परिस्थिती म्हसवड पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्हेगारांनाही वाटेल का? अक्षय सोनवणे यांनी पहिल्याच दिवशी गुन्हेगारांना अवैध धंदे, रोड रोमिओ, जुगार, मटका, हातभट्टी, बेकायदेशीर दारू विक्री, त्याचबरोबर बेकायदेशीर वाळू चोरांना मानसोफर न्यूजशी बोलताना इशारा दिलाय। म्हसवड पोलीस स्टेशनचा चार्ज तास तुम्ही घेतलेला आहे, काय सांगाल त्याबद्दल? नमस्कार, मी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, म्हसवड पोलीस स्टेशन। म्हसवड पोलीस स्टेशनचा मी नुकताच पदभार स्वीकारलेला आहे आणि या अनुषंगाने मी सर्व म्हसवड नगरातील सर्वच नागरिकांचं मनापासून आभार व्यक्त करतो। सध्या म्हसवड शहरामध्ये वाहतूक कोंडीचा प्रश्न आहे, तो जास्त प्रमाणात दिसून येतो, त्याबद्दल कसं सोडवणार? जी वाहतूक कोंडीची समस्या कानावर आलेली आहे, या अनुषंगाने मी सर्व नागरिकांना सूचित करू इच्छितो की जेही कोणी रहदारीचा अडथळा निर्माण करत आहेत किंवा वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण करत आहेत, त्यांच्यावर आम्ही रीतसर गुन्हे दाखल करणार आहोत, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार आहोत। त्यामुळे सर्व नागरिकांना माझी हीच विनंती राहील की आपल्यामुळे रहदारीस कुठलाही अडथळा निर्माण होऊ नये, कारण रहदारीचा अडथळा निर्माण केल्यामुळे अचानक घडलेली एखादी घटना, आपत्कालीन परिस्थिती, एखादी अँब्युलन्स जाण्याकरता जी वाट मिळणं आवश्यक आहे, तर या गोष्टींचा खूप मोठा प्रभाव या सर्व गोष्टींमुळे पडत असतो। तर कृपया सर्वांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे। म्हसवड शहरामध्ये सध्या गुन्हेगारी प्रवृत्ती जास्त दिसून येते, गुन्हेगारी प्रवृत्तीला कसा आळा घालतात? गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना माझा थेट इशारा आहे की कुणीही कुठल्याही पद्धतीचं गुन्हेगारी स्वरूपाचं कृत्य करू नये, कारण असा प्रकार कुणी जरी केला तर त्याला आम्ही 100% त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करणार आहोत आणि जास्तीत जास्त स्ट्रॉंग पद्धतीने त्याच्यावर ऍक्शन घेऊन त्यांना आणखी कशा पद्धतीने आम्ही ऍक्शन घेऊ शकतो हे सुद्धा आम्ही बघणार आहे। त्याचबरोबर ज्यांचा पूर्व इतिहास सुद्धा गुन्हेगारी स्वरूपाचा आहे, तर त्यांना सुद्धा ही आमची सूचना आहे की कृपया अशा पद्धतीचा कोणताही प्रकार तुम्ही करू नये, कारण शक्यतो गुन्हेगारी स्वरूपीला जे काही आळा घालण्याचा मुख्य उद्देश माझा हेच असेल की महिला व बालकांची सुरक्षितता, त्याचबरोबर चोऱ्यांचं प्रमाण कमी करणं आणि त्याचबरोबर कायदा सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ न देणं। रोड रोमिओ माहिती करणाऱ्यावर काय कारवाई करणार? जे रोड रोमिओ किंवा कॉलेज परिसरामध्ये, शाळा परिसरामध्ये मुलींना छेडण्याचे प्रकार करत आहे, त्याचबरोबर गल्ली बोळामध्ये स्वतःला आपण खूप गुन्हेगारी समजून काहीतरी ऍक्टिव्हिटीज करत आहेत, अशांना आमचा थेट इशारा आहे की कृपया कुणीही असा प्रकार जर केला तर त्यांच्यावर सुद्धा गंभीर स्वरूपाची कारवाई करण्यात येणार आहे। जर का अल्पवयीन मुलींना छेडण्याचा प्रकार आमच्याकडे निदर्शनास आला तर त्यांच्यावर आम्ही पोक्सो कायद्याअंतर्गत सुद्धा कारवाई करणार आहे। त्याचबरोबर जे गल्ली बोळातील भाई आहेत आणि ते अशी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्यावर सुद्धा आम्ही दहशत निर्माण केली म्हणून त्याचबरोबर योग्य त्या प्रचलित कायद्याप्रमाणे आम्ही ऍक्शन घेणार आहोत। म्हसवड शहर किंवा इतर 12 खेडे-12 वाड्या यामध्ये अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू आहे, यांच्यावर कसा आळा? मी नुकताच चार्ज घेतलेला आहे, या अनुषंगाने माझं माहिती घेण्याचं काम चालू आहे। तर जेही अवैध धंदे करणारे, मग त्याच्यामध्ये दारू विक्रेते असतील किंवा आणखी मटका, जुगार किंवा आणखी दुसऱ्या पद्धतीचं काही जे कोणी अशा प्रकारात चुकीचा व्यवसाय करत आहे, तर त्यांनी सुद्धा मी त्यांना एक इशारा देत आहे की असा कुठलाही व्यवसाय माझ्या निदर्शनास आला तर त्यांच्यावर सुद्धा मी स्ट्रॉंग ऍक्शन घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार आहे। मानसोफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ, वरकुटे, मलवडी। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।